शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकला। पुण्यातलं निवासस्थान आणि सातारा जिल्ह्यातल्या फलटणमधलं निवासस्थान या दोन्ही ठिकाणी आयकर विभागानं छापा टाकला। सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाचे अधिकारी निंबाळकरांच्या घरात आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजीवराजे निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागानं छापे टाकलेत। सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाकडनं 2 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या फलटण आणि पुण्यातील घरांवर आयकर विभागानं छापा टाकलाय। संजीवराजे निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे चुलत बंधू। तर 6 ते 7 अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी चौकशी सुरू असल्याची माहिती संजीवराजेंचे पुतणे विश्वजित राजे निंबाळकरांनी दिली आहे। नाही पण सर नेमकी काय चौकशी, अधिकारी किती लोक आहेत साधारणतः माहित नाही, कम 6-7 बर। म्हणजे इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी सगळे। हो। सूड भावनेनं ही कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी आमदार दीपक चव्हाणांनी केलाय। संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाची छापे सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेले नेमक्याचे कारण काय आहे? याच्यावर मी भाष्य काय करणार? मला वाटतं ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहेत त्या आपलं काम करत असतील आणि त्या कामाबद्दल ज्यांना आक्षेप असेल ते लोकशाही मूल्यामध्ये राहून त्याचा आक्षेप पण नोंदवू शकतील। आम्हाला मनापासून दुःख होते आणि म्हणून मी पहिल्या प्रकरण त्या कारवाईचा निषेध करतो आणि या घटनेमुळे निश्चितच एक संजीवरावांच्या चौकशी असेल किंवा काय असेल जी कारवाई होते ती कारवाई प्रति संजीवरावांच्या यांच्यावरती नसून या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसावरती आहे अशी भावना आमच्या मनामध्ये आहे। तर संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या फलटणमधील निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची यावेळी मोठी गर्दी झाली। ही कारवाई राजकीय हेतूने सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। एवढं स्वच्छ राजकारण, स्वच्छ समाजकारण आणि नेहमीच त्यांनी स्वच्छ चारित्र्य जपण्याचं काम त्यांनी केलंय आणि अशा नेत्यावरती ही कारवाई होत असताना निश्चितपणे मीच नव्हे तर तालुक्यातला सर्वसामान्य माणूस हळहळतोय की अशा प्रकारची कारवाई झालीच कशी, काय काढला प्रश्न आमच्या समोर आहे। दरम्यान अधिकाऱ्यांना त्यांचं काम करू द्या असं आवाहन रामराजे नाईक निंबाळकरांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत केलंय।